श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन आणि जनसेवा पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न। मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात। माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन। बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नगरपंचायतीमार्फत सुरू करण्यात आली धडक मोहीम। धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न। आणि लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस भवन येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने शहरातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन आणि जनसेवा पुरस्कार वितरणाचा सोहळा शनिवारी संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय उपस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मंत्री लोकनेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने अभिवादन व जनसेवा पुरस्कार वितरण सोहळा शहरातील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मध्य प्रदेशचे नगर विकास व संसदीय कार्यमंत्री कैलाश विजयवर्गीय हे उपस्थित होते। या प्रसंगी लोकनेते रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करीत विशेष गौरव करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली। यानंतर स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करीत मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण केली। लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आणि माजी आमदार कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विजयवर्गीय, डॉक्टर प्रकाश आमटे आदींचे स्वागत आणि सत्कार केला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प देवाभाऊ आपण मार्गी लावत आहात। दाजीसाहेब हे 1978 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी पहिल्याच भाषणात अक्कलपाडा धरणाचा उल्लेख केला होता। खूप संघर्षातून अक्कलपाडा धरण साकारले गेले, पण आज धरण केवळ 65% क्षमतेने भरले जाते। जमीन अधिग्रहण झाले तर धरण 100% भरू शकते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने दाजीसाहेबांचे स्वप्न साकारेल। आपण नक्कीच ते कार्य कराल अशी अपेक्षाही माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केली। तसेच आज सुलवाडे जामफळ योजना देवाभाऊ आपल्यामुळे साकारत आहे, हे स्वप्न देखील दाजीसाहेबांनी बघितले होते। दाजी हे नेहमी खानदेशाच्या अनुशेषासाठी आग्रही असायचे। देवाभाऊ आम्हाला आपल्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास आहे। आपण विदर्भाचा अनुशेष भरून काढला, तसाच अनुशेष खानदेशचा भरून काढावा। आता मनमाड इंदोर रेल्वे मार्ग पूर्ण होत आहे, महामार्गाचे जाळे विस्तारत आहे, MIDC चे विस्तारीकरण होत आहे, परंतु इथले दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचे काम सुरू व्हायला हवे। आपण साकारत असलेल्या वाढवण बंदराचे फायदे खानदेशला देखील मिळायला हवे। तसे झाल्यास खानदेशाच्या तरुणांना पुणे मुंबईला जाण्याची गरज उरणार नाही। ती क्षमता आपल्या नेतृत्वात आहे। येणाऱ्या काळात आपल्या प्रकाशात आम्ही नक्कीच मोठे कार्य करून दाखवू अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले, त्यामुळे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी आपला 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस दिला। त्यामुळे 51 लाख रुपये मदतीची घोषणा माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यासपीठावरून केली। या प्रसंगी भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनीही मार्गदर्शन केले। मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की खानदेशाच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे। कुणाल बाबांसारखा मजबूत नेता आमच्या सोबत आल्याने या लढ्याला अधिक वेळ मिळणार आहे। त्यांना सरकारतर्फे संपूर्ण पाठबळ दिले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री अरुण गुजराती, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बदाने, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू कलाने, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, भाजप प्रवक्ते संजय शर्मा आदी उपस्थित होते। विकास करण्याकरता काय करता येईल याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते। ते एक दृष्टी असलेले राजकारणी आहे। केवळ राजकारणाकरता राजकारण करण्याचा केवळ नाही, तर त्यांना विकासाची दृष्टी आहे। आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता हा आता आमच्यासोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे।
जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आपण करू मागच्या काळामध्ये थेट पाईपलाईनने धुळ्याकरता जे काही पाणी आपल्याला द्यायचं होतं तसंही काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे आता कालच माननीय प्रधानमंत्री मोदयांना मी भेटलो. महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती आहे आम्हाला डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचा आहे, रक्षा कॉरिडॉर तयार करायचा आहे. कारण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांना 3 कॉरिडॉर मी मागितलेले आहेत. त्यातला एक कॉरिडॉर हा नाशिक आणि धुळे हे मला सांगण्याचा आनंद वाटतो. नाशिक आणि धुळेचा कॉरिडॉर हा मी त्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर म्हणून तयार करू इच्छितो, जेणेकरून आपल्या धुळ्यातल्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम मिळेल. मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या नंदुरबारमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात भाई इन्व्हेस्टमेंट यायला लागली. गेल्या 4 इन्व्हेस्टमेंट ची सिरीज जर आपण पाहिली तर या 4ही सिरीजमध्ये नंदुरबारमध्ये आता इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात 15-20 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता नंदुरबारमध्ये येते. त्यामुळे धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, तिकडे अहिल्यानगर असेल किंवा जळगाव असेल, जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे. आता हा भाग शेती तर इतकी महत्वाची आहेच, पण शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला आहे आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. आज एका गोष्टीचा मला आनंद आहे की लोकनेते दाजी साहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा पहिला जनसेवा पुरस्कार हा या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं परिवर्तनीय ट्रान्सफॉर्मेशनल अशा प्रकारचं कार्य केलं आहे त्या डॉक्टर प्रकाश आंबेडकरांना या ठिकाणी आपण दिला. मगाशी कैलासजींनी उल्लेख केला की या ठिकाणी आदरणीय बाबा आमटेंनी ज्या प्रकारे कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यातनं आनंदवनचा प्रकल्प हा उभा राहिला आणि त्यातनं एक खूप मोठं काम हे केवळ कुष्ठरोगांकरता नाही तर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता हे त्यातनं उभं राहिलं. बाबांनी भारत जोडो यात्रा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान रस्त्यासह नागरिक समस्यांसाठी आंदोलनाचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे परदेशी यांनी संताप व्यक्त केला आहे. धुळे शहरातील देवपुरातील वाडी वोकर रोड ते उत्तरमुखी मारुती ते एकविरा देवी पर्यंतच्या रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन करणाऱ्या प्रभादेवी परदेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदिरा महिला महामंडळाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर ते उत्तरमुखी मारुती मंदिर पर्यंत असलेल्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तसेच आंदोलन करून मागणी केली होती की या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्हा दौऱ्यावर येत असून सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभा परदेशी या रास्ता रोको आंदोलन करणार होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी प्रभा परदेशी यांना ताब्यात घेतल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आम्ही जो हा विषय घेतला होता ना आपला उत्तरमुखी ते एकविरा माता चौकचा जो विषय घेतलेला होता तिथे आम्ही सांगितलं होतं की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे. तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खरी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे, जनतेला वाऱ्यावर टाकतात, जनतेचा जीव जातो. 3 वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं काम चालू आहे आणि 3 वर्षापासून MN पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो. पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता. त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी
सामान्य कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे मुख्यमंत्र्यांजवळ आमचे प्रश्न जायला नको, हे इतकं निर्लज्जपणा चाललेला आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो. धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात 2 दिवसीय धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे स्वर्गीय माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय 2 दिवसीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 27 व 28 सप्टेंबर अशा 2 दिवस या स्पर्धा होणार आहेत. शनिवारी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 11, 13, 15, 17 वर्षाखालील वयोगटातील सुमारे 148हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. रविवारी स्पर्धेचा समारोप होणार आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळई, सहाय्यक डाक अधीक्षक सुनील कोलपाक, जिल्हा परिषदेचे स्वरांजली पिंगळे, प्रशांत भामरे, स्वप्नील मोरे, रोशन लोहार, गौरव कुमार, स्वाती पारखे, ज्योत्स्ना ठाकूर, निनाद शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, सचिव DV पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले. खानदेशचे विशाल लोकनेते स्वर्गीय दादासाहेब रोहिदासजी पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त व धुळे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आज जिल्हा क्रीडा संकुलमध्ये ज्युनियर व सब ज्युनियर या गटामध्ये आयोजित केलेली आहे. आज वयोगट 11, 13, 15 व 17 या मुला मुलींमध्ये आज स्पर्धा होणार आहेत. उद्या वयोगट 17, 19 व पुरुष एकेरी व पुरुष दुहेरी या गटामध्ये उद्या स्पर्धा होणार आहेत. खानदेशमधल्या जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्वर्गीय दाजीसाहेब हे स्वतः एक चांगले उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू होते. आम्ही पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षा एक मोठी स्पर्धा आयोजित करणार आहोत, जे स्टेट लेवल आपण म्हणतो, अंडर 11-13च्या स्टेट लेवल पूर्ण महाराष्ट्राच्या. तर या स्पर्धा अत्यंत आजच्या सकाळी उद्घाटनाला पंतप्रधान ग्रामीण रोड योजनेचे कार्यकारी अभियंता प्रशांत येळई साहेब, त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचे सहाय्यक अधीक्षक सुनील कोकवाल, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचे अकाउंट विभागाचे स्वरांजली मॅडम हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या स्पर्धा पार पडल्या. शिंदखेडा शहरात विनापरवाना बेकायदेशीर बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज इत्यादी लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नगरपंचायतीच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत धडक कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे जाहिराती शुभेच्छांच्या नावाखाली शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. शिंदखेडा नगरपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या विनापरवाना बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज इत्यादी काढून टाकण्याची धडक मोहीम नगरपंचायत अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत हाती घेण्यात आली आहे. यामुळे शहरात विनापरवाना बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज इत्यादी लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत विनापरवानगी बॅनर, होर्डिंग्ज लावणे इत्यादी संदर्भात दाखल PIL 155/2011 बाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या निर्णयानुसार सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनरबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी देखील शहरात बऱ्याचदा विनापरवानगी बॅनर लावलेले आढळून येतात. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी श्रीकांत फाकणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील विनापरवाना बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज इत्यादी काढून टाकण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच विनापरवानगी बॅनरवर नगरपंचायत नजर ठेवून आहे. बरेच अंशी भगवा चौक ते शिवाजी चौक, पाटण चौफुली, विरदेल रोड आदी मुख्य रस्त्यावर होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने मुख्य रस्ता मोकळा सावज घेत आहे.
सदर कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभाग नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक राजेंद्र चौधरी, आरोग्य विभाग लिपिक अबू हसन शेख, जयेश वाघ, अजय डोडवे, नाझीम मेहतर, राजेंद्र थोरात, विजय माले, देवदास पाटेवळे, समाधान पानपाटील आदींनी केले. तरी नागरिकांनी विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंग लावू नये असे आवाहन मुख्याधिकारी श्रीकांत फाकणेकर यांनी केले आहे. विनापरवानगी बॅनर लावल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी नगरपंचायत शिंदखेडा. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, सध्या नगरपंचायतीद्वारे शहरातील विनापरवानगी व अनधिकृत होर्डिंग व बॅनर काढण्याची मोहीम सुरू आहे. सदर अनधिकृत व विनापरवाना बॅनर काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरी याद्वारे मी आवाहन करतो की सर्व नागरिकांनी भविष्यात बॅनर व होर्डिंग लावताना शहरामधील प्रमुख चौक जे 5 ठिकाण नगरपंचायतीने निश्चित केलेले आहे त्या ठिकाणीच लावावे व सदर बॅनर व होर्डिंग लावण्याआधी नगरपंचायतीची रीतसर परवानगी घ्यावी. सदर परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल IWBP पोर्टल देखील उपलब्ध आहे. त्यावर जाऊन आपण आवश्यक ती फी भरून त्याची परवानगी घेऊ शकता. सदर परवानगीनंतर आपल्याला QR कोड प्राप्त होईल. तो QR कोड मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित बॅनर व होर्डिंगवर छापणे हे अत्यावश्यक आहे, बंधनकारक आहे. तरी सर्व नागरिकांनी याप्रमाणे भविष्यात कारवाई करून नगरपंचायतीस सहकार्य करावे. धन्यवाद. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा देवपुरातील नेहरूनगर येथील महासंघाच्या कार्यालयात शनिवारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा देवपुरातील नेहरूनगर येथील महासंघाच्या कार्यालयात अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली. यावेळी धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते गोपाळराव केले हे उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवर एकूण 11 विषय घेण्यात आले होते. त्यावर विचार विनिमय होऊन सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेनंतर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात ॲडव्होकेट दिनेश काशीनाथ पाटील यांनी पतसंस्था व्यवस्थापन, कर्जाची वसुली, मालमत्ता संलग्न कसे करावे, समाज व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तर विशेष वसुली व विक्री अधिकारी नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे तात्यासाहेब गायकवाड यांनी थकीत कर्ज वसुली व नियोजन कायदेशीर कर्ज वसुली कारवाई याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे मनोज चौधरी, जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्थेचे धीरज चौधरी, महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शहा, गोपाळराव केले, ॲडव्होकेट दिनेश पाटील, तात्यासाहेब गायकवाड, महासंघाचे उपाध्यक्ष रवींद्र वाणी, मानद सचिव भाऊसाहेब देवरे, उदय शिनकर, डॉक्टर भास्कर पाटील, सुरेश जैन, कैलासचंद्र गोगड, शरद पाचपुते, जगदीश सूर्यवंशी, धर्मेंद्र जैन, डॉक्टर उषा साळुंके, योगिता शहा, वृषाली चिंचोले, संजय पाटील, प्रभादेवी सिसोदे आदी उपस्थित होते. गेल्या 2 वर्षापासून मी त्या फेडरेशनचे चेअरमन म्हणून काम पाहत आहे. गेल्या 15 वर्षापासून या फेडरेशनचं संचालक म्हणून मी काम पाहतो. परंतु साहेब या ठिकाणी नमूद करू इच्छितो की या धुळे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे सहकार क्षेत्रात. आपण या ठिकाणी आला समोर पाहता नवीन तरुण मंडळी सहकार क्षेत्रामध्ये येण्यास तयार नाही. जे काही बसलेले आहेत, कोणी 20 वर्षापासून, कोणी 25 वर्षापासून, माझ्यासारखा 35 वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे. नवीन तरुण मंडळी सहकार क्षेत्रात का येण्यास तयार नाही याची कारण मीमांसा करणे गरजेचे आहे. आणि या धुळे जिल्ह्यातील पतसंस्था मजबूत असतील तरच धुळे जिल्ह्याच्या फेडरेशन मजबूत राहणार आहे. या ठिकाणी आमची यावेळी आरंभ झाली. आम्ही जे वसुली अधिकारी लावले होते ते वसुली अधिकारी आणि व्यवस्थापक एकाच वेळात त्यांनी सामुदायिकरित्या राजीनामा देऊन हे फेडरेशन कसं बंद पाडेल याच्यावर त्यांनी भर दिला. परंतु माझ्या सर्व संचालक मंडळाने त्या ठिकाणी मला मदत करून तातडीने आम्ही नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आणि 1 महिन्याभरामध्ये 350 लोकांपर्यंत, 350 संचालकांपर्यंत आमचे कर्मचारी जाऊन भेटले आणि या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्यासाठी त्यांना आवाहन केलं. त्यापैकी माझ्या हिशोबाने 100 ते 150 लोक आतापर्यंत उपस्थित झाले
काही आज कारणाने मुख्यमंत्री साहेब नसतील त्यामुळे काही लोक इथे उपस्थित होऊ शकले नाही, परंतु आमचा प्रयत्न असा राहील की या धुळे जिल्ह्यातील ज्या काही पतसंस्था आहेत त्या कशा रीतीने सक्षम होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळे शहरातील जिल्हा काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ धुळे शहरातील जिल्हा काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, युवराज कळणकार, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, शहराध्यक्ष साबीर शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खांद्याचं भूषण असलेले आदरणीय रोहिदासजी साहेबांचं आज प्रथम स्मृतिदिन आपण धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये करतो आहोत. या कार्यक्रमासाठी सन्मान्य आपल्या धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीणजी चौरे साहेब, सन्मान्य आपल्या धुळे शहराचे अध्यक्ष हाजी साबीरभाई शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आई नगराळे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी युवराज आबा करंजकर, दुसरे जनरल सेक्रेटरी सन्माननीय दरबार सिंग गिरासे साहेब, ज्येष्ठ नेते सन्मान्य रमेश अण्णा श्रीखंडे, सन्मान्य पितांबरदादा महाले, या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्मान्य शिसोदे साहेब, सन्मान्य गुलाबरावजी कुर्तेकर साहेब, सन्मान्य कार्याध्यक्ष सुधीरजी जाधव साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बच्चाव असतील, दिवसांची आय साहेब असतील, मुझफ्फरजी हुसेन असतील, खैरनार साहेब आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, खऱ्या अर्थाने धुळ्याचं भूषण असलेले आणि महाराष्ट्राचं ज्यांनी नेतृत्व केलं, खानदेश आणि धुळे जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं, असे आदरणीय दाजी साहेब तर हयात काँग्रेस पक्षामध्ये ते होते आणि स्वातंत्र्य सेनानी चुडामण अण्णा यांचे ते सुपुत्र आणि त्यांच्यावरती लहानपणापासून राजकीय संस्कार होते आणि समाजकारण, राजकारण, कृषी क्षेत्र, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र, सहकार क्षेत्र याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या धुळे काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की जेवढे पण उपाध्यक्ष आहेत त्यांना की दाजी साहेब स्वतः धुळे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर सेवादलाचे ते सेवादलामध्ये काम केलेलं आहे, युथ काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, विद्यार्थी असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि विधान परिषदेमध्ये ते आमदार म्हणून त्यांनी त्यांचं संसदपटू रंग त्यांना त्या ठिकाणी मिळालं. विविध खात्यांचे ते मंत्री झालेले आहेत. मग ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते, कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री होते, फलोत्पादन असेल, कामगार क्षेत्र असेल, गृह क्षेत्र असेल, या सर्व विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केलं. पाटबंधाऱ्याचे जे मंत्री होते आणि धुळे जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आपला अक्कलपाडा धरण आहे तो प्रोजेक्टचे ते प्रणेते होते. त्याचप्रमाणे गिरणा डावा कालवा त्याचंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्याच्या सिंचनाच्या अनेक योजना त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये आणलेल्या आहेत. माझ्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगते की मला ते अगदी मुलीसारखं मानत होते आणि मला कायम त्यांचं मार्गदर्शन होते. मी महापौर असताना, राज्यमंत्री असताना त्यांनी माझ्या अनेक प्रोजेक्टचं उद्घाटन आणि भूमिपूजन नाशिकला त्यांनी केलेलं आहे आणि कायम मला त्यांनी चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि अनेक आपले कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं. त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं जवाहर एज्युकेशन ट्रस्ट असतील, 40 माध्यमिक शाळा, कॉलेजेस, बीएड कॉलेज, त्याचप्रमाणे
इतर संपूर्ण आर्ट्स सायन्स कॉलेज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज त्यांनी स्थापना केली. शिक्षण संस्थेमध्ये गरीब लोकांना शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे ते प्रयत्न होते. जवाहर मेडिकल ट्रस्टची स्थापना केली. त्याच्यानंतर डेंटल कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं. सहकार क्षेत्रामध्ये 3 सूतगिरण्या त्यांनी काढल्या आणि जे युवक होते बेरोजगार युवक त्यांना त्यांनी काम त्या ठिकाणी दिलं. असे महान नेते आणि काँग्रेस पक्षाचे आपले ते आशास्थान त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य आहे, कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्या सगळ्यांना दिशा देणारं आहे. मी आपलं धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार या नात्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने, बचाव परिवाराच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने राजे साहेबांना भावपूर्ण आदरांजली. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन आणि जनसेवा पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न. मुख्यमंत्र्यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान आंदोलनाचा इशारा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात. माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त धुळे जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन. बेकायदेशीर बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लावून शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर नगरपंचायतीमार्फत सुरू करण्यात आली धडक मोहीम. धुळे जिल्हा सहकारी पतसंस्था महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न. आणि लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस भवन येथे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.